नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड म्हणजेच भारतातल्या 6 जनरल इन्शुरन्स कंपन्या ज्या गव्हर्नमेंटच्या आहे आणि एक लाईफ इन्शुरन्स कंपनी जी गव्हर्नमेंटची आहे, तर त्यातल्या ज्या 6 जनरल इन्शुरन्स कंपन्या गव्हर्नमेंटच्या त्यातली ही एक गव्हर्नमेंट इन्शुरन्स कंपनी आहे नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। आणि त्याच्यामध्ये 500 वॅकन्सीज ह्या क्लेरिकल पदाच्या म्हणजेच 500 वॅकन्सीज ह्या असिस्टंट पदाच्या त्या केसमध्ये आलेल्या आहे। मग आता याच्याबद्दलची डिटेल माहिती आपल्याला बघायची की ह्या वॅकन्सीज कशा पद्धतीने असेल, महाराष्ट्रासाठी वेगळ्या काही वॅकन्सीज असतील का, प्रीचा सिलेबस काय असेल, मेन्सचा सिलेबस काय असेल, त्याच्यानंतर एक्झामची फीज काय असेल, एक्झामच्या डेट कोणत्या असतील, कधीपासून कधीपर्यंत आम्ही फॉर्म भरू शकतो, आणि सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया म्हणजे एज क्रायटेरिया। भरपूर विद्यार्थी असे आहे जे ओपन कॅटेगरीत येतात आणि 28 वर्ष पूर्ण झाले म्हणून क्लेरिकलचा किंवा असिस्टंटचा फॉर्म भरू शकत नाही, असे विद्यार्थी इथे इलिजिबल असणार आहे। तर या सगळ्यांबद्दलची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 500 वॅकन्सी ज्या असिस्टंट पदाच्या आलेल्या आहेत। बघा आता इकडल्या पार्ट मध्ये एक एक मुद्दा आपण बघूया। 500 वॅकन्सी ह्यातल पूर्ण इंडिया बद्दलच्या 500 वॅकन्सी आहे, पण सर मग आपण महाराष्ट्राचा विचार केला, आपल्या महाराष्ट्रासाठी वॅकन्सी किती, तर टोटल महाराष्ट्रासाठी यामध्ये 57 वॅकन्सीज आहे। एससी कॅटेगरीसाठी 3 वॅकन्सी, एसटी साठी 6 वॅकन्सी, ओबीसी साठी 16 वॅकन्सी, ईडब्ल्यूएस साठी 5 वॅकन्सी आणि यूआर साठी 27 वॅकन्सी, अशा महाराष्ट्रासाठी तब्बल 57 जागा ह्या नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये आलेल्या आहे असिस्टंट पदाच्या। टोटल भारतामध्ये 500 त्यातल्या जवळपास 10% वाटा, 11% वाटा, जवळपास 11% वाटा हा महाराष्ट्राला भेटलेला आहे 57 वॅकन्सी सोबत। त्यानंतरचा पुढचा महत्वाचा पार्ट तो इथं महत्वाच्या डेट मेन्शन केलेल्या, बघा महत्वाच्या डेट मेन्शन केलेले आहे। आणि हा जो जॉब असतो इन्शुरन्स कंपनी मधला जॉब, कंपॅरेटिव्हली याला खूप चांगल्या प्रकारचा जॉब मानलं जातं आणि एक चांगल्या प्रकारची सॅलरी किंवा एक चांगल्या प्रकारच्या सगळ्याच ज्या काही फॅसिलिटीज असतात त्या ह्या लोकांना भेटत असतात, म्हणून हा जॉब एकदम चांगला जॉब आहे। आपण यासाठी निश्चितच अप्लाय केलंच पाहिजे। पण मग एकंदरीत अप्लाय करत असताना सर आज ही ऍडव्हर्टाइजमेंट आली आहे 17 जुलै 2026 ला रात्री 9:15 दरम्यान, आणि ऍप्लिकेशन चालू होता ते उद्यापासून म्हणजे 18 जुलै 2026 पासून याचे ऍप्लिकेशन चालू होत आहे। 18 जुलै पासून तर एकंदरीत लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन 7 ऑगस्ट असणार आहे, म्हणजे जवळपास पुढचे 20 दिवस तुम्ही अप्लाय करू शकता 18 जुलै पासून 7 ऑगस्ट पर्यंत। म्हणजे पेमेंट ऑफ ऍप्लिकेशन फीज 18 पासून 7 पर्यंत तुम्ही पेमेंट पण याचं करू शकता। त्यानंतर येतं सगळ्यात महत्वाचं, सर हिच्यामध्ये इंटरव्ह्यू असेल का, तर नाही। असिस्टंट पदाच्या ह्या वॅकन्सीज आहे याच्यामध्ये फक्त प्री आणि मेन्स हा पॅटर्न असतो। मग प्री आणि मेन्स हा जर पॅटर्न असतो तर प्री एक्झाम याची कधी आहे, बघा ऑगस्ट महिन्यापर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे 7 ऑगस्ट पर्यंत। लगेचच्या लगेच बघा इथून पुढे 20 दिवस तुम्हाला फॉर्म भरायचे, तिथून पुढे 20व्या दिवशी म्हणजे 27 ऑगस्टला प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे। 27 ऑगस्टला सप्टेंबर गेला, ऑक्टोबर म्हणजे सप्टेंबर मध्ये तुमचा प्रीचा निकाल लागेल एंडला, आणि लगेचच्या लगेच 30 ऑक्टोबरला याची मेन्स एक्झाम पण आहे। 30 ऑक्टोबरला याची मेन्स आहे। तर हवाला एक मुद्दा मला सर, प्री एक्झाम कधी, मेन्स एक्झाम कधी, हवाल्या गोष्टी। आणि कॉल लेटर जे असतात तुमचे प्रीचे कॉल लेटर किंवा मेन्सचे जे कॉल लेटर आहे हे बरोबर तुमच्या एक्झामच्या अगोदर 8 एक दिवस पब्लिश होतात। आणि ऑलमोस्ट महाराष्ट्रातले जे काही मोठमोठे जिल्हे अशा सगळ्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही एक्झाम सेंटर टाकू शकतात। पुणे, मुंबई, संभाजीनगर आहे, नाशिक आहे, असे मल्टिपल सिटीज आहे तुम्हाला एक्झाम सेंटर टाकण्यासाठी। तर ह्या महत्वाच्या डेट आपण पाहिल्या, कधी कधी आपण फॉर्म भरू शकतो किंवा बाकीच्या गोष्टी एक्झाम डेट वगैरे काय। त्यानंतर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट तो बघा, सगळ्यात महत्वाचा एज क्रायटेरिया। नॉर्मली भरपूर विद्यार्थी असे आहेत जे क्लेरिकलच्या एक्झामसाठी इलिजिबल होत नाहीये कारण वय 28 वर्षापेक्षा जास्त झालंय। तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे। तर असे विद्यार्थी इथं अप्लाय करू शकता, कारण इथं मिनिमम एज 21 पासून तर मॅक्सिमम एज 30 वर्षापर्यंत आहे। मॅक्सिमम एज 30 वर्षापर्यंत आहे। सर मला हे एज कळत नाही, नेमकं माझं एज किती, मी यासाठी इलिजिबल आहे का नाही। जे बाउंड्रीवरचे लोक असतात, बाउंड्रीवरचे म्हणजे 30 पर्यंत किंवा बाउंड्रीवरचे म्हणजे 21च्या आसपासचे लोक, सर नेमकं मी 21चा आहे का 20 पॉईंट समथिंगचा, मला हे कळत नाही। मग अशांसाठी दिलंय कॅन्डिडेट बॉर्न नॉट अर्लियर दॅन 2 जुलै 1996। म्हणजे बघा तुम्हाला जर ह्या एक्झामला अप्लाय करायचंय तर तुमचा जन्म 2 जुलै 1996च्या अगोदर झालेला नसावा।
सोबत सोबत तुमचा जन्म 1 जुलै 2005 नंतर झालेला नसावा, याचाच अर्थ तुमचा जन्म हा 2 जुलै 1996 पासून तर 1 जुलै 2005 याच्या मधल्या डेटमध्ये असावा. या दोन्ही डेट असेल तरीही चालेल. या दोन्ही डेट असेल चालेल. बोथ डेज इन्क्लुसिव्ह म्हणजे एखादा जन्म ह्या डेटला किंवा ह्या डेटला असला तरी चालेल, किंवा याच्या मधली डेट असली तरी चालेल. तुम्ही अप्लाय करू शकता. हे झालं ओपन कॅटेगरीसाठी, UR साठी. त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशन आहे. SC आणि ST कॅटेगरीसाठी आपण विचार केला तर 5 वर्षांचं एज रिलॅक्सेशन आहे. ओबीसी कॅटेगरीसाठी विचार केला तर आपण ओबीसी साठी 3 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे. म्हणजे 30+5 इथं 35 वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकता. 30+3 इथं 33 वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकता. सोबत सोबत PWD कॅन्डिडेट पाहिले तर 30+10 जनरल कॅटेगरीसाठी, SC ST साठी 30+15 आणि ओबीसी साठी 30+13 ह्या हिशोबाने रिलॅक्सेशन आहे. या हिशोबाने रिलॅक्सेशन आहे. ह्या डेट ज्या मेन्शन आहे त्या ओपन कॅटेगरीसाठी आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जे काही तुमचं एज रिलॅक्सेशनचा इकडला क्रायटेरिया असेल किंवा जी काही तुमची कास्ट असेल, या हिशोबाने तुम्ही तुमच्या डेट ऍडजस्ट करून बघू शकता आपण यासाठी इलिजिबल आहोत का, आपण यासाठी इलिजिबल आहोत का. महत्वाचा मुद्दा तो सर ग्रॅज्युएशन, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे. महत्वाचा मुद्दा आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं जे आहे, तुम्ही कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर असावे, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट असावे. ग्रॅज्युएट असणं हे कंपल्सरी. अ कॅन्डिडेट मस्ट बी पोजेस the minimum qualification of the graduation in the discipline of the recognized university or an equivalent qualification recognized such as the central government. तुम्ही एखाद्या रिकग्नाइज युनिव्हर्सिटी मधून किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट मधून ग्रॅज्युएट झालेले असावे आणि तुमचं ग्रॅज्युएशन हे 1 जुलै 2026च्या अगोदर झालेलं असावं. सर मी एक्झाम दिले पण अजून निकाल लागलेला नाही, जमणार नाही. तुमचं ग्रॅज्युएशन हे 1 जुलै 2026च्या अगोदर झालेलं असावं तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहात. तुम्ही हा वाला फॉर्म भरू शकता. आता याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा तो, चला मला एज्युकेशन क्वालिफिकेशन कळालं, सोबत सोबत मी विचार केला मला इकडे एजचं जे काही रिलॅक्सेशन आहे किंवा एज क्रायटेरिया तो पण कळाला. महत्वाच्या डेट पण मला समजल्या. हे एक्झाम साठीच्या महत्वाचे डेट काय. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो ही एक्झाम किती फेज मध्ये होईल आणि कशा पद्धतीने होईल. तर ही एक्झाम बघा 2 वेगवेगळ्या फेज मध्ये होईल, प्री आणि मेन्स. प्री आणि मेन्स आणि नंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट वगैरे असते. ती काय क्वालिफाईंग नेचर असतं, तिथं काय कोणते मार्क वगैरे नसतात किंवा त्याच्यावर तुमचं फायनल सिलेक्शन डिपेंड नसतं, ते क्वालिफाईंग नेचर असतं. तुमचं फायनल सिलेक्शन हे मेन्सवर डिपेंड आहे आणि इथं प्री पण तुमची क्वालिफाईंग नेचर आहे. तसं प्री आणि मेन्स अशा 2 एक्झाम तुम्हाला द्यायचे आहे. म्हणजे 2 फेज मध्ये एक्झाम होईल, प्री आणि मेन्स. बरं, प्री बद्दल जर आपण पाहिलं, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कन्सिस्टिंग द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, मल्टिपल चॉईस पेपर असेल, 100 मार्कांचा हवाला पेपर असेल, 60 मिनिटं तुम्हाला टाइम दिला असेल. टिपिकल IBPS चा जो जुना पॅटर्न आहे तो वाला पॅटर्न इथं फॉलो केलेला आहे. IBPS चा जुना 2 वर्षापूर्वीचा पॅटर्न की इंग्लिश 30 मार्कला, क्वांट 35 मार्कला आणि रिझनिंग 35 मार्कला. 1-2 वर्षापूर्वी IBPS चा हा IBPS PO, IBPS क्लिरिकलचे हे पॅटर्न होते. आता थोडंसं रिझनिंग 40 मार्कला केलेलं आहे, क्वांट 30 मार्कला केलेलं आहे, इंग्लिश 30 मार्कला केलेलं आहे. मेन्स मध्ये अजूनच वेगवेगळे पॅटर्न बदलवलेले. पण हा जुना IBPS चा पॅटर्न होता PO क्लिरिकलचा, तर तोच पॅटर्न इथं फॉलो केलाय त्यांनी की इंग्लिश हे ऑब्जेक्ट असेल 30 क्वेश्चन 30 मार्क, रिझनिंग बद्दल विचार केला 35 क्वेश्चन 35 मार्क आणि क्वांट बद्दल विचार केला 35 क्वेश्चन 35 मार्क. प्रत्येकाला 20-20 मिनिटाचा सेक्शनल टाइम असेल, 20-20 मिनिटाचा सेक्शनल टाइम असेल. अशी कंप्लीट तुमची 60 मार्कची एक्झाम, 60 मार्कांची 60 मिनिट्स मध्ये एक्झाम होईल. 100 मार्कची एक्झाम, 100 क्वेश्चन त्या एक्झामला असेल. महत्वाचा मुद्दा, candidate will have to qualify in each test section by securing passing mark. तुम्हाला प्रत्येक सेक्शन मध्ये पासिंग मार्क असणं गरजेचं आहे. म्हणजे सेक्शनल कट ऑफ ह्या एक्झामला आहे. सेक्शनल कट ऑफ ह्या एक्झामला आहे. प्रत्येक एक्झामला तुम्हाला सेक्शनल कट ऑफ काढणं गरजेचं आहे. सोबत सोबत तुम्हाला कंबाईन जो कंप्लीट कट ऑफ असतो तो पण काढणं गरजेचं आहे. आणि प्री मधून मेन्स मध्ये किती मुलं घेतील तर हे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय. अप्रॉक्सिमेटली 15 टाइम्स ऑफ द नंबर ऑफ वॅकन्सीज सब्जेक्ट टू अवेलेबल. तुमच्या स्टेटला जेवढ्या वॅकन्सीज आहे, म्हणून मी म्हणतो फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राला 57 वॅकन्सी आहे, तर इंटू 15 जर केले
तर या हिशोबाने 570 आणि ते 250 आणि जवळपास 35 285, 570 प्लस 285 म्हणजे जवळपास 670 770 आणि त्याच्यानंतर ते 855च्या आसपास विद्यार्थी मेन्ससाठी महाराष्ट्रातून क्वालिफाय होतील. मेन्ससाठी महाराष्ट्रातून क्वालिफाय होतील. हा वाला एक महत्वाचा मुद्दा. मला माहित असलं पाहिजे की 15 टाइम्स लोक मेन्सला जाणार आहे. तर ह्या हिशोबाने सेक्शनल कट ऑफ आहे. सेक्शनल त्याच्यानंतर आपण पाहिलं सेक्शनल टाइम पण आहे, सेक्शनल कट ऑफ पण आहे. हा झाला प्रीचा पॅटर्न. प्री तर क्वालिफाईंग आहे. फायनल सिलेक्शन मेन्स वर असतं. तर मेन्स बद्दलचा आपण विचार करता मेन्स मध्ये काय आहे, 120 मिनिटं 200 मार्क. पण तिथं पण सेक्शनल टाइम आणि सेक्शनल कट ऑफ, सेक्शनल टाइम आणि सेक्शनल कट ऑफ. मग बघा आता रिझनिंग बद्दल विचार केला, सेम 40 क्वेश्चन 40 मार्क. रिझनिंग म्हणजे प्रत्येक विषय 5 विषय इथं. रिझनिंग आहे, इंग्लिश आहे, क्वांट आहे, जनरल अवेअरनेस आहे आणि कॉम्प्युटर आहे. तर रिझनिंगचे 40 क्वेश्चन 40 मार्क, त्याच्यानंतर इंग्लिशचे 40 क्वेश्चन 40 मार्क, क्वांटचे 40 क्वेश्चन 40 मार्क, जीएचे 40 क्वेश्चन 40 मार्क आणि कॉम्प्युटरचे 40 क्वेश्चन 40 मार्क. असे 200 क्वेश्चन 200 मार्क, 120 मिनिटांचा टाइम. टाइम फक्त कमी जास्त दिलेला आहे. जीए आणि कॉम्प्युटरला 15-15 मिनिटांचा टाइम आहे. बाकी 3 सेक्शनला 30-30 मिनिटांचा टाइम आहे. पेनल्टी फॉर द रॉंग आन्सर मार्क इन द बोथ प्रिलिमिनरी मेन्स. तुम्ही प्री द्या किंवा मेन्स द्या, दोन्ही केसमध्ये प्री किंवा मेन्स दोन्ही केसमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि ती 1/4 निगेटिव्ह मार्किंग इथं मेन्शन केलेलं आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. एक क्वेश्चन चुकला तर 0.25 मार्क कमी होतील. तर निगेटिव्ह मार्किंग दोन्ही प्रीला पण आहे, मेन्सला पण आहे. सेक्शनल कट ऑफ प्रीला पण आहे, मेन्सला पण आहे. ह्या हिशोबाने ह्या 2 फेजमध्ये ही वाली एक्झाम होणार आहे. प्री आणि मेन्स ह्या 2 फेजमध्ये ही NICL ची एक्झाम असेल. त्यानंतर जाऊया पुढे. इकडं महत्वाचा मुद्दा येतो, ऍप्लिकेशनची फीस किती आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 18 जुलै पासून 7 ऑगस्ट पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. या दोन्ही डेट त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे तुम्ही उद्या म्हणजे लगेच 18 जुलैला पण अप्लाय करू शकता, 7 ऑगस्ट पर्यंत अप्लाय करू शकता. बोथ डेट इन्क्लुझिव्ह. SC ST PWD कॅन्डिडेट साठी ऍप्लिकेशन फी 0 आहे. तुम्हाला 1 रुपयाही भरण्याची गरज नाही. पण बाकीचे जे कॅन्डिडेट असतील, ऑल कॅन्डिडेट ऑदर दॅन SC ST PWD, ऑदर दॅन म्हणजे OBC असेल किंवा तुमचं EWS असेल किंवा सोबत तुमचं ओपन वाला क्रायटेरिया असेल, ऑदर दॅन मेन्शन केलेलं आहे. SC ST PWD एक सर्व्हिसमॅन हे सोडून ओपन, त्याच्यानंतर मी म्हणतो ओपनला जे मी UR म्हणतो, OBC आणि EWS यांना 850 रुपये फीस त्या केसमध्ये भरायची आहे. तर अशा हिशोबाने हे फीसचं स्ट्रक्चर पण आपल्याला इथं पाहायला भेटतं. तर ही एक महत्वाची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. तर तुम्ही त्याचा फॉर्म भरून एक्झाम देऊ शकता. अशाच नवनवीन माहितीसाठी सारथी एज्युकेशन नावाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करायला कधी विसरू नका. चालेल, धन्यवाद.